जळगावमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू आहे। नशिराबाद नगर परिषदेची पहिलीच निवडणूक आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्टमध्ये गेलाय। तर प्रत्येक केंद्रावर आता कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। आणि या संदर्भात आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। तर प्रत्येक केंद्रावर आता पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। नशिराबाद नगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक आहे। प्रत्येक केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नागरिकांची लगबग या ठिकाणी पाहायला मिळते। इच्छुकांनी गर्दी केली आहे। सार्वत्रिक निवडणूक नगर परिषद नशिराबाद इथे 20 जागा आहेत आणि एक जी जागा आहे ती अध्यक्षांसाठीची आहे। 20 जागांसाठी आजपर्यंत आपल्याकडे ऑफलाईन म्हणजे ऑनलाईन भरून नंतर आमच्याकडे जे दाखल झालेले फॉर्म आहेत ते 71 आहेत आणि एक फॉर्म जो आला आहे तो नगराध्यक्षासाठी आला आहे। मात्र ऑनलाईन जर दाखल झालेल्या फॉर्मची संख्या जर आपण पाहिली तर 207 फॉर्म हे ऑनलाईन सदस्यासाठी दाखल झालेले आहेत आणि 22 फॉर्म हे नगराध्यक्षासाठी ऑनलाईन भरल्या गेलेले आहेत। नशिराबाद या नगर परिषदेमध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी देखील उमेदवारी अर्ज भरणं हे दाखल झालेले आहेत। आज जरी या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरत असले तरी देखील नगर परिषद जी आहे नशिराबादची या ठिकाणी पहिल्यांदाच निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि ही नगर परिषद पहिल्यांदाच या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत। तब्बल नशिराबादमध्ये 20 जागा आणि एक नगराध्यक्ष असं 21 जागांसाठी या ठिकाणी लढत होणार आहेत। आणि जर मतदारांचा जर विचार केला तर आपण 26,872 मतदान या ठिकाणी होणार आहेत। त्याच्यामध्ये पुरुष असतील 13,956 तर स्त्रिया असतील 12,916 असे या ठिकाणी मतदान होणार आहेत। आणि जर ऑनलाईनचा जर विचार केला तर ऑनलाईन अर्ज भरण्यात आलेले आहेत। 21 जागांसाठी तब्बल ऑनलाईन जे अर्ज भरण्यात आले आहेत ते 270 अर्ज या ठिकाणी भरण्यात आलेले आहेत। उद्याचा शेवटचा दिवस अर्ज भरण्याचा। उद्या मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे। जरी 20 जागा जरी असल्या तरी आतापर्यंत ऑनलाईन जो आहे 207च्या वर अर्ज या ठिकाणी दाखल झालेले आहेत। कोणाचा झेंडा या नगर परिषदेवर पहिल्यांदा फडकतो आणि कोणता पक्षाचा नगराध्यक्ष या ठिकाणी पहिल्यांदा निवडून येतो हे आता पाहणं गरजेचं ठरणार आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।